स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना सुंदर सुंदर विचार सांगतात, ते ऐका. स्वामी सांगतात, भक्तांनो, कालचे दुःख घेऊन बसू नका, कारण आजचा सूर्य नेहमी उद्याचा मार्ग उजळण्यासाठीच उगत असतो, मागे वळून पाहण्यासाठी नाही. बाळांनो, कालचे दुःख विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करा. भक्तांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल आणि पुढे जाण्यासाठी तुम्ही खूप खूप प्रयत्न करत असाल आणि जर तुमच्या मनासारखे नाही झाले तर तुम्ही नाराज होता, तेव्हा तर तुमची आम्ही खरी परीक्षा पाहत असतो. जेव्हा तुम्ही यशाच्या थोडे पुढे जाता तेव्हा आम्ही तुम्हाला कोणाच्या तरी रूपात येऊन मदत करतो आणि जेव्हा तुम्ही काही न करण्याची सहनशक्ती संपते तेव्हाच आमची लीला खरी सुरू होते, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही एकदा आमचे झालात की आम्ही तुम्हाला कधीच सोडत नसतो. आमचे बारीक लक्ष तुमच्यावर असतेच. आम्हाला तुमची जबाबदारी घ्यावीच लागते, अगदी शेवटपर्यंत. तसेच माझ्या भक्तांनो, मनात नेहमी चांगलेच विचार ठेवा. चांगले विचार ठेवाल तर तुमचे नक्कीच चांगले होणार. बाळांनो, तुम्ही आम्हाला दुःख सांगावे लागत नाही, तर ते दुःख आम्हाला अगोदरच कळते. बाळांनो, आम्ही तुमच्या डोळ्यातल्या वेदना ओळखतो. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या मनात जर आमचे अखंड नामस्मरण असेल आणि चांगले आचरण असेल तर तुमच्या नशिबाचे भोग कमी होतात व हलकेही होतात. भक्तांनो, गरिबी कायमची नसते, मनात फक्त जिद्द कायमची असली पाहिजे. ती जिद्द असली की माणूस कधीही हरत नाही. बाळांनो, पैसा हरवला तर तो कमवावा येतो, पण गेलेली संधी पुन्हा येत नसते. बाळांनो, परिस्थिती माणसाला तोडायला येत नाही, तर ती खरी ताकद मिळवायला येते, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, परिस्थिती तुम्हाला काय शिकवते यापेक्षा तुम्हाला परिस्थितीची कशी सामोरे जायचे हे ते शिकवते. बाळांनो, जिद्द माणसाला उंची देते, म्हणून परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण आपोआप तुम्हाला मार्ग सापडेल. स्वामी सांगतात, भक्तांनो, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवित असते. कधी कधी नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर तुम्हाला काहीतरी नवीन देण्यासाठी तयार असते, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, भक्तांनो, तुमच्यावर आमची कृपा होण्यासाठी पुण्याचा साठा असला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये रोज काहीतरी पुण्य करा. तुम्हाला जर इतरांना काही द्यायचे असेल तर विचार करू नका, पण मीपणा करू नका. बाळांनो, परमेश्वराच्या नामस्मरणाने काहीतरी अनुभूती येतेच व आनंदही मिळतो. बाळांनो, आमचे वचन सत्य असते. तसेच बाळांनो, जेव्हा लोकांचे दरवाजे बंद होतात तेव्हा आमच्या कृपेचा एक दरवाजा तुमच्यासाठी उघड असतोच, म्हणून ईश्वराची भक्ती करा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही कधी समजू नका की मी एकटा आहे, मला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्हाला ज्या लोकांपासून त्रास होतो त्याचे तुम्ही आभार मानत जा, कारण त्याच लोकांमुळे कसे वागायचे आणि कसे जगायचे हे तुम्हाला नेमके शिकायला मिळते. बाळांनो, आमचे आशीर्वाद हे तुमच्या जीवनातील सर्व संकटावर उपाय आहेत, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. मनात अपेक्षा करून आमची भक्ती कधीच करू नका. आम्हाला सर्व समजते. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.